सासवड जेजुरी रोडवर एक मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार इथे 9 जणांना एका ट्रकने उडवलेलं आहे आणि त्यापैकी 5 जण जखमी आहेत तर 4 जण हे जागीच मृत पावलेत। आपल्यासोबत एक प्रत्यक्षदर्शी दादा आहेत, नेमकं जाणून घेऊयात काय घडलं होतं। दादा, नेमकं कसं घडला हा ऍक्सिडेंट? ते ट्रकवाले भरपूर वाहनांचा गर्दा होता आणि ते ट्रॉफिक झाल्यामुळे ते एका समोरच्या ट्रकला धक्का लागला त्या ट्रकचा। ते आरसा फुटल्यावर ते घाई भरलं काय की त्याच्यासोबत त्यानं जरा जोरात गाडी काढली तिथून आणि वाटताना वारकरी चालत असताना त्याच्या एकदम अंगावर गाडी गेली। 4 जण खाली पडले, टायरा खाली गेले खाली। ते 5 जण जखमी आहेत, त्याच्या हाताला आणि पायाला मार आहे। ते त्याच्यातले एक भरपूर सिरियस आहे 5 जणांमधले, पण त्याच्यामध्ये 4 तर जागेवर मृत्यू पण पडला। आम्ही स्वतः उचलून त्याला अँब्युलन्समध्ये टाकलेलं आहे। त्याला जेजुरी रुग्णालयामध्ये सर नेणार आहे सांगितलंय। पण आता इथे पटकन मदत मिळाली का कोणाला? मदत तरी बी 20 मिनिटं तर 25 मिनिटं अँब्युलन्स यायला लागलेली आहे। तरी बी समजे वारकरी त्यांना तुळतुळ वाटलं आमच्या मनामध्ये कधी यायला उचलून न्यावं, कारण की प्रोव्हाइड बी आम्हाला गाडी नव्हती। कारण प्रोव्हाइड गाडी न्यायला भरपूर आपले मोठाले समजे वाहन आहेत, त्याच्यामध्ये पुरा पसारा आहे आमच्या खाण्यापिण्याचा, त्याच्यामुळे आम्हाला पटकन लवकर योजना भेटली नाही, नेता आला नाही। कुठली दिंडी होती, कुठले वारकरी होते, काही ओळख पटली? तेवढी ओळख नाही। आम्ही समजे वारकरी म्हणजे आम्ही एका जीवाची आहेत। आम्ही समजे पंढरपूरला चालणारे पूर्ण वारकरी आहेत। आम्ही एकाला जीव लावले, घर सोडणं म्हणजे आम्ही एकूण एकाला जीव लावण्यातच व्यस्त झालेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला काही नाही, ते कुठले आहेत काय, आम्हाला फक्त त्याला उचलून टाकायचं पैड होतं, वाचवायचं पैड होतं त्याला। नेमकी कोणाची चुकी होती, काय नेमकं झालं? चुकी कसं आहे मॅडम, सगळे वारकरी चालत होते, मागून गाडी आल्याच्या म्हणजे असं चुकी कोणा नाही, पण अचानक कशी त्यांनी उडवली ना? म्हणजे थोडंसं पाठीमागं त्या ड्रायव्हरचं झालं होतं, थोडं घाबरल्यासारखा ड्रायव्हर होता। त्याच्यामुळे त्यांना काही कळलंच नाही की डायरेक्ट वारकरी एका साईडने चालत होते, त्यांच्या अंगावरूनच गाडी गेली। आता ट्रक आणि ड्रायव्हर कुठे आहेत ते? ट्रक ड्रायव्हरला नेलेला आहे पोलिसांनी उचलून, कारण त्या ट्रक ड्रायव्हरला हे वारकरीचे काही समजा लोक मारू लागले, त्याच्यामुळे त्यांना पोलिसवाल्यांना त्यांना कब्जेमध्ये घेऊन त्याला वाचवायचा प्रयत्न केला। तर अशा पद्धतीने हा सगळा अपघात इथे घडलेला आहे। आता जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर जी लोक मृत पावलेली आहेत त्या मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। अजून अधिकृत नावं समोर आली नाहीयेत की नेमकं किती जण मृत पावले, त्यांची नावं काय आहेत आणि अपघात नेमका गंभीर जखमी कोण झालाय, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स आपण पोलीस स्टेशनला जाऊन घेऊयात। पण आताची अतिशय धक्कादायक ही घटना इथे घडलेली आहे। जे वारकरी सासवडवरून जेजुरीला चालले होते, पंढरीची वाट त्यांनी पकडलेली होती, त्या वारकऱ्यांचा दुर्दैवी इथे आज मृत्यू झालेला आहे।